कित्येक वर्षांपासून गणेश उत्सव व ईद ए मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असतात आणि यामुळे मुस्लिम बांधवांनी मनाचा मोठेपणा दाखवत ईदचा जुलूस पुढे ढकलला आहे। यामुळे यावर्षीही आम्ही नवी मुंबईतील सर्व मुस्लिम बांधवांनी गरीब नवाज मस्जिदमध्ये एकत्र येऊन सर्वानुमते पुढील महिन्याच्या 8 तारखेला नवी मुंबईत ईद ए मिलाद जुलूस कमिटी बनवली आहे। दिघा ते बेलापूरमधील सर्व संघटना आपल्या परीने जुलूस काढतात आणि शेवटी घनसोली येथील दर्गाजवळ संपवतात। यामुळे यावर्षीही अशाच प्रकारे ईद ए मिलाद सण साजरा होईल। नवी मुंबईमध्ये ना सालाबाद प्रमाणे ईद ए मिलादचा जुलूस सेलिब्रेट केला जातो। आपण पाहता 1976 ते 80 पासून ते आत्तापर्यंत ईद ए मिलादचा जुलूस जो आहे तो केला जातो। त्यामध्ये आपण बघाल की मागील काही वर्षापासून आहे ना गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद हे एकाच दिवशी आल्यामुळे मुस्लिम बांधवाने मागील प्रत्येक वर्षापासून आपलं एक मोठं मन दाखवलेलं आहे आणि प्रत्येक वेळी गणेश उत्सव ज्या दिवशी आहे त्या दिवशी जर ईद ए मिलाद असेल तर तो दिवस त्यांनी पुढे शिफ्ट केलेला आहे। आम्ही मागील वर्षी तो निर्णय घेतला होता आणि आज अल्लाहच्या कृपेने आम्ही तो निर्णय पुन्हा घेतलेला आहे। 8 तारखेला ईद ए मिलादचा जुलूस नवी मुंबईमध्ये सेलिब्रेट होणार आहे। आमचे जे पण मस्जिद मदरसा आणि जेवढे पण आमच्या तंजीम्या आहेत जेवढ्या पण आमच्या संघटना आहेत त्यांचे जेवढे पण जिम्मेदार होते ते आज गरीब नवाज मस्जिदमध्ये मीटिंग झाली। या मीटिंगमध्ये त्यांनी हे निर्णय घेतला 8 तारखेला आम्ही ईद ए मिलादचा जुलूस हा सेलिब्रेट करणार आहे। त्याबद्दल पोलीस प्रशासनाला आम्ही ऑफिशियल पत्राद्वारे ही माहिती कळवू। आपल्याद्वारे आम्ही जनतेपर्यंत हा मेसेज पोहोचवत आहे की 8 तारखेला आम्ही ईद ए मिलादचा जुलूस पोहोचवणार आहे। काही नवीन कमिटी गठीत करण्यात आली आहे, त्याच्या अंतर्गत तुम्ही हे जुलूस काढणार आहात काय? कसं आहे की आपण पाहता की प्रत्येक फाउंडेशन संघटन हा संविधानाप्रमाणे मोकळा असतो की तो आपला सण हा साजरा करेल। परंतु काय आहे की नवी मुंबईमध्ये आपण एक नवी मुंबई ईद ए मिलाद जुलूस कमिटी म्हणून गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे। त्या कमिटीच्या अंतर्गत जेवढे पण मदरसे जेवढे पण मस्जिदे आणि जेवढे पण जुलूस साजरा करणाऱ्या कमिटी आहेत त्या एकत्र येणार आणि एकत्रपणे आम्ही पोलिसांकडे जाऊन ही माहिती त्यांना पोहोचवणार आहे। आपण पाहता बेलापूरपासून ते दिघापर्यंत जेवढे पण मुस्लिम संघटना आहेत ते आपापल्या परीने जुलूस काढतात आणि तो जुलूस घेऊन ते घनसोलीकडे येतात। घनसोली दर्गा हा एंड पॉईंट असतो, तिथे हे जुलूस संपतो, ही यात्रा संपते आणि याही वर्षी तसंच होणार आहे। रूटमध्येही काही बदलाव आम्ही आणणार नाही आहे, त्याच रूटने आम्ही जाणार जे सालाबाद प्रमाणे ज्या रूटने जात होतो। आपलं नाव? माझं नाव ॲडव्होकेट शेख समीर आहे। मी AI